11 मधील सातपूर शहर, सातपूर कॉलनी, कामगार नगर तसेच प्रबुद्ध नगर अशा विविध ठिकाणी शिवसेना उमेदवारांचे नागरिकांच्या वतीने मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। फटाक्यांच्या आतिषबाजीत चारही उमेदवारांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला। प्रभागातील महिलांनी चारही उमेदवारांचे औक्षण करून तसेच नागरिकांकडून फुलांचा वर्षावात शाल, टोपी देऊन सत्कार करण्यात आला। जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी एकच सांगेल की सगळ्या महिला धनुष्यबाण कारण लाडकी बहीण योजना ही आपले शिंदे साहेब आहे यांच्या माध्यमातून होणार आहे। आणि तसेच आपल्या या ठिकाणी ज्या ड्रेनेजची समस्या आहे, रस्त्यांची आहे आणि त्या समस्येचे निराकरण आम्ही नक्कीच करणार आहोत। आणि मी सगळ्यात पहिला जो निधी माझा आहे, LED लाईट मी इथे पहिला बसवल्या होता। त्याच्यानंतर एक इथे पत्र्याचं छोटीशी अंगणवाडी आणि त्याच्याबरोबर एक आरोग्य सेवा होती, त्यातच व्हायचं रस्त्यावर। तर मी जेव्हा बळगावात फिरत होती तेव्हा बघितलं, तर त्याच्यानंतर मी त्वरित महिला बाल कल्याण मधून निधी घेऊन अंगणवाडी बांधली आणि ती इमारत उभी केली। त्यानंतर इथे पावसाच्या लाईनमुळे इथे पाणी साचल्यानंतर दुकानात जायचं, तर ते पण पावसाळी लाईन टाकून दिली आणि छोट्या मोठ्या गोष्टी अजून राहिलेल्या आहेत। आणि CCTV कॅमेऱ्यांचं पण नियोजन करायचं आहे, कारण इथे छोटे वस्ती असल्यामुळे काही ठिकाणी भरपूरशा तक्रारी आहेत, ते पण आपण निरसन। आणि सगळ्यात मोठी गोष्ट पाण्याची आहे। तर आपल्याकडे महात्मा नगरवरून इथे पाणी येतं, त्यामुळे थोडा फोर्स कमी आहे, पाणी कमी वेळात येतं। तर आपण इथे टाकीचं नियोजन करू, यांचं 100% आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पाण्याची समस्या कायमस्वरूपी हटवणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक की रस्ते दुरुस्त आहे, ते पण करणार आहोत। मी सगळ्यांना विनंती करील, आपण सगळ्यांनी धनुष्यबाणाला मतदान करा, चारींना पण। आणि सरकारच्या माध्यमातून MIDCचे जे बाकीच्या गोष्टी आहे त्या उपलब्ध आपण या शहराला करून देऊ आणि काही राहिलं असेल तर त्या 100% देण्याचा प्रयत्न आम्ही 100% चौघं करू। सगळ्यांनी चारही धनुष्यबाणाला मतदान करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपले लाडके नेते एकनाथ शिंदे जाहीर सभा आहे, कसं नियोजन काय असतं, कसं नियोजन? आज आमचे एकनाथ शिंदे साहेब आज नाशिकमध्ये ते आमच्या सगळ्यांसाठी येत आहात आणि आपल्या जनतेसाठी येत आहेत। तर ते आम्ही सगळेजण आता 4 वाजेनंतर रॅली काढून त्यांच्या सभेला जाणार आहोत आणि प्रचंड मोठ्या संख्येने सगळेजण उपस्थित राहणार आहोत। कारण शिंदे साहेबांनी नाशिककर म्हणून एक चांगली आमच्याकडनं एक अपेक्षा ठेवलेली आहे। आमचे मतदार चांगला सगळे निवडून येणार आहोत या अपेक्षेने ते इथे येणार आणि ती पूर्ण करणार आम्ही सगळेजण। आणि धनुष्यबाणच येणार, एवढंच भगवा पडतील, एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद तुम्हाला म्हटल्याप्रमाणे दशरथाप्पा पाटील इथे महापौर असल्या कारणाने इथे शिवसेनेचे ऑलरेडी शिवसेनेचे विचार रुजवलेले आहेत आप्पांच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून। आणि हा बालेकिल्लाच आहे शिवसेनेचा, असं आम्ही इथे प्रचंड संख्येने सगळे मतदार आहेत ते शिवसेनेवर प्रेम करणारे स्वतःहून बाहेर निघून शिवसेनेला मोठा प्रतिसाद देत आहेत, असं इथे जाणवत आहे। आता आपले आदरणीय नेते एकनाथ शिंदे यांची सभा आहे, कसं नियोजन असतं? एकनाथ शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद असा आहे। लोकांना शिंदे साहेबांच्या ज्या उदारतेचे मतदार आहेत त्यांचे सगळे उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत। लोक प्रचंड संख्येने तिथे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी येणार आहेत गोलक्लब इथे। तरी आपण सर्वांनी पण याचा यावा असं विचार ऐकावं असं आवाहन करतो। आज कामगार नगरमध्ये आपण प्रसाद करत आहात, कसा प्रतिसाद? खूप चांगला आज कामगार नगरमध्ये प्रतिसाद मिळाला, कारण कामगार नगर हे शिवसेनेचा बालेकिल्ला असल्या कारणाने आज सर्व शिवसैनिक सोबत आमच्या पूर्ण कामगार नगर फिरले, दारोदारी घरोघरी आम्हाला घेऊन गेले। मोठा नागरिकांचा प्रतिसाद भेटला। नागरिकांनी इथल्या काही ज्या समस्या आहे त्या समस्या आमच्या पुढे मांडल्या, त्यांना आम्ही आश्वासन दिले तर या चारही उमेदवारांना निवडून दिल्यानंतर या सर्व समस्या आम्ही मार्गी लावू। इथं कामगार नगरमध्ये आम्ही एक स्वतंत्र शिवसेनेच्या वतीने एक ऑफिस निर्माण करू, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही असं आम्ही सर्व नागरिकांना आश्वासन दिले। मांडवे प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी करणार आहे। लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ यांचा प्रतिसाद मिळून आम्हाला लाडक्या बहिणी म्हणजे धनुष्यबाणाला बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करणार आहे अशी आमची खात्री आहे। तरी जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेनेचे उमेदवार धीरज शेळके, सीमाताई निगळ, योगेश गांगुर्डे, संगीताताई मांडवे हे चारही उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे।